मित्रहो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या एका सत्य अनुभवाबद्दल सांगणार आहे. घटना 100% खरी आहे. पंछी बनूड के फिरू. मी विज्ञानवादी आहे, पण विज्ञानाला आजपर्यंत आकलन न झालेल्या अशा काही गोष्टी या विश्वात आहेत, असू शकतात, असे मी मानतो. मी स्वतः विज्ञाननिष्ठ अशा अत्यंत आधुनिक पद्धतीने फास्ट ट्रॅक ध्यान रोज करतो. अक्षरशः 5व्या मिनिटाला मी थेटा स्टेज गाठतो आणि बऱ्याच वेळा 10 मिनिटाच्या आसपास माझी अर्ली डेल्टा स्टेज येत असावी असा माझा अंदाज आहे. मी अंदाज म्हणतो आहे कारण त्या डेल्टा स्टेजवर आल्यानंतर काळाचे भान संपते. समय काळ मोठ्या प्रमाणात डिस्टॉर्ट होतो. 1 मिनिट तासाभरा इतके वाटते, तर काही वेळा 1 तास 1.5 मिनिटा इतका वाटतो. या ध्यानात असताना मी स्वतः काही अतर्क्य अनुभव घेतलेले आहेत. सांगायचे म्हणले तर दिवस पुरणार नाही. या अवस्थेत असताना मी अनेक विविध रंग बघितले आहेत, ज्यांचे वर्णन शब्दात करता येणार नाही, कारण त्यांच्याशी सांधर्म्य तर सोडाच, पण जवळपास जाणारे किंवा तुलना करता येऊ शकेल असे काही आपल्या विश्वात नाही. मी अत्यंत वेगळ्या प्रकाराचे संगीत ऐकले आहे, जे त्वचेच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचले होते. म्हणजे ते मी माझ्या कानाने ऐकले नव्हते. ध्यानात मला चंदनाचा वास नेहमी यायचा. एकदा मी मनातल्या मनात म्हणालो, साला सारखे सारखे चंदन काय म्हणून, कंटाळा आला रे, दुसरे काही नाही का? ध्यानात सुद्धा माझ्याकडून साला, च्या मारी अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत असतात. आदत से मजबूर. तो वास बंद झाला, पण दुसऱ्याच क्षणाला मला असे जाणवले की मग दुसरा कसला वास हवा आहे, असे जणू कोणी विचारते आहे असे वाटले. हा थॉट प्रोजेक्शनचा प्रकार असावा का माझ्या मनाचा खेळ, कोण जाणे. आता मी किती आणि कोणत्या पातळीवरचा नटखट आणि खडूस माणूस आहे ते आपल्याला माहितीच आहे. या माझ्या नटखट स्वभावानुसार माझ्या मनात आले, साला बऱ्याच दिवसात अंघोळ घालून डोक्याला वेखंड लावून दुपट्यात गुरगुटून झोपवलेल्या तान्हा मुलाजवळ गेल्यावर जसा वास येतो ना, तो वास मला जाम आवडतो. माझा मुलगा असा तान्हा असताना मी तसा वास रोज घेत असे. पण आता माझा मुलगा मोठा झाला, आता त्याला काय वेखंड लावणार आणि दुपट्यात गुंडाळणार. तसला वास पुन्हा आला पाहिजे. आणि त्याच क्षणी मला त्या वासाची अत्यंत उत्कट अशी अनुभूती मिळालेली आहे. एक काळ असा आला की मला आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलबद्दल कमालीचे आकर्षण वाटू लागले. आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलला मराठीत काय म्हणतात ते मला माहिती नाही. याबद्दल मी बरेच वाचले, माहिती गोळा केली, सराव केला, बरीच खटपट केली. ध्यानाचा इतका उत्तम अनुभव जमेस असताना सुद्धा जंग पछाडले तरी हे आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल काही केल्या जमत नव्हते. म्हणजे सगळे जमून यायचे, पण उडाण भरायच्या जस्ट आधी काय व्हायचे कळायचे नाही. टायरीतली हवा फुस्स करून निघून जायची. शेवटी एक फिरंगी मित्र मदतीला धावला. त्याने मला एक ट्रिक सांगितली आणि सोबत एक खास ऑडिओ क्लिप पाठवून दिली. त्याचा वापर सुरू केला आणि एके दिवशी चक्क जमले की हो, माझे विमान आकाशात उडायला लागले. सुरुवातीला मी घरातच छताला चिकटायचो, मग हल्लू भिंतीतून आरपार होऊन घराबाहेर येऊ लागलो. या टप्प्यावर मी बराच वेळ घेतला. साला याच्या पलीकडे मात्र मजल मारता येत नव्हती. इकडे माझे या क्षेत्रातले माहीर असे फिरंगी मित्र पार 5,000 किमीचा राऊंड मारून येत होते आणि मी घराबाहेरच घुटमळत राहत होतो. पण मेहनत रंग लाई. सरावाने घरापासून दूर जाणे जमू लागले. पुढे त्याचे व्यसनच लागले म्हणाना. माझे एक आहे, सगळीकडे भोचकपणा करायचा, मांजरासारखे सगळ्यात तोंड घालायची मला वाईट सवय आहे. पण एक चांगले आहे, त्यातून अंग केव्हा आणि कसे काढून घ्यायचे हे मला चटकन समजते. इथेही तसेच. या आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलचे मी अनेक यशस्वी प्रयोग केले. हा एक चित्तथरारक अनुभव असला तरी तो कमालीचा धोक्याचा आहे, हे मी नमूद करतो. मला सुरुवातीला मज्जा वाटली, पण नंतर त्यातले धोके कळले. काही वेडेवाकडे अनुभव आले, शहाणा झालो आणि हे आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल थांबवले. अशाच एका प्रयोगात मी रात्री सुमारे 12:30-1 ची वेळ असेल, माझ्या शरीरातून बाहेर पडून फिरून आलो होतो. तेव्हा मी देवळाली कॅम्प भागात राहत होतो. त्या रात्री मी घराबाहेर पडून लॅम रोडवर आलो. या टप्प्यावर माझे दिशेचे भान नेहमीच सुटायचे. आत्ताही तसेच झाले. असे दिशाहीन भरकटत मी तसाच पुढे जात, तरंगत म्हणा, उडत म्हणा, ती एक वजनविरहित अवस्था असते. काळ, काम, वेग तसेच भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम त्या अवस्थेत लागू पडत नाही.
फक्त शरीराचे तापमान कमालीचे थंड होत जाते हे जाणवत असते. या लॅम रोडवरूनच सुमारे 1-1.5 किलोमीटर अंतरावरच्या संसारी नाका नावक चौकापर्यंत आलो. या चौकात 4 रस्ते एकत्र येतात. लॅम रोड, जो नाशिक रोडच्या बिटको पॉइंटहून येतो आणि चौक ओलांडून भगूरच्या दिशेने जातो. दुसऱ्या बाजूने आनंद रोड, जो स्टेट बँक ऑफ इंडियाकडून या चौकात येतो आणि चौक ओलांडून संसारी लेन 2 असे नाव घेऊन संसारी गावाकडे जातो. चौकात तेव्हा सामसूम होती. अगदी चिटपाखरू देखील नव्हते. नाही म्हणायला त्या चौकातली एक पान टपरी अजून उघडी होती. चौकात 2 रिक्षा होत्या, पण त्या रिक्षात किंवा जवळपास कोणी नव्हते. मी हे सर्व पाहत होतो. त्या चौकात सायकलची 2 दुकाने आहेत. त्याच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आशीर्वाद गॅसची एजन्सी. अर्थात हे सगळे बंद होते. त्यावेळी आता पुढे कोठे जायचे असा प्रश्न मनात आला. मनात संभ्रम झाला म्हणा, किंवा नक्की दिशा कोणती ह्याचे भान सुटले म्हणा. मी त्या चौकातच बरोबर रस्त्याच्या मध्ये उभा, म्हणजेच तरंगत, अधांतरी अवस्थेत लटकलो होतो. इतक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया बाजूच्या आनंद रोडवरून 2 व्यक्ती काळ्या बजाज पल्सर मोटरसायकलवरून त्या चौकात आल्या. मोटरसायकलवाला साधारण 30चा, मवाली तर दिसतच होता, कारण मध्यरात्री डोळ्यावर गॉगल होता. मागे बसलेली व्यक्ती साधारण 50ची वाटत होती. पांढरा शर्ट, पैजमा असं वेश होता. मागे बसलेल्याच्या हातात एक काळपट रंगाची बॅग होती. मोटरसायकल त्या पानटपरीसमोर उभी करून दोन्ही व्यक्ती उतरल्या. त्यांनी पानटपरीवाल्याकडे काही मागितले असावे. पान, सिगारेट, गुटखा इत्यादी. पानटपरीवाल्याने जे चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट घातला होता, त्याच्या शरीराचा फक्त वरचाच भाग मला दिसत होता. त्यामुळे पॅन्ट, धोतर, विजार काय घातले होते ते कळले नाही. त्या गॉगलवाल्या तरुणाने जे मागितले ते दिले असावे. काय दिले ते दिसले नाही, कारण मी जिथे होतो तिथून मला त्या मोटरसायकलवरच्या दोघांच्या पाठी दिसत होत्या. त्या आड हा व्यवहार झाकला जात होता. त्या मवाल्याने खिशात हात घालून काहीतरी बाहेर काढलेले दिसले. बहुधा तो पैसे देत असावा. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक, ते गिराहिक आणि पानटपरीवाल्यामध्ये काहीतरी जोरदार बाचाबाची झाली. बहुधा सुट्ट्या पैशांवरून वाजले असावे. मला ते दिसत होते, पण ऐकायला येत नव्हते. पानटपरीवाल्याने त्या गिराहिकाची कॉलर पकडल्याचे पण मी बघितले. थोड्या वेळाने वाद मिटला असावा, कारण त्या 2 व्यक्ती रागाने मोटरसायकलला किक मारून भगूरच्या दिशेने सुसाटत निघून गेल्या. एव्हाना माझा आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलचा ट्रान्स संपत आल्या असल्याची संवेदना मला झाली. ही एक विशिष्ट प्रकाराची थरथर असते, व्हायब्रेशन्स. आता आपल्याला परतायला पाहिजे अशी मला प्रकर्षाने जाणीव झाली. आणि दुसऱ्याच क्षणी विजेच्या गतीने मी परत माझ्या घरी, माझ्या बिछाण्यात दाखल झाले आहे असे मला जाणवले. आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलचे बरेच अनुभव मी यापूर्वीही घेतले होते, पण हा अनुभव जास्त वेळ चाललेला, रंगीत आणि जास्त नाट्यमय होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे उठलो तेव्हा मला हा रात्रीचा प्रसंग लख्ख आठवला. मी त्या काळात बहुधा रोज रात्री आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलचे प्रयोग करत असे. असे असूनही मी आदल्या रात्री जे अनुभवले त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. मला ते स्वप्नच वाटत होते. खरेच असे काही झाले होते याची खातरजमा करून घेण्यासाठी मी संसारी नाका गाठला. ती पानटपरी उघडी होती आणि मी काल रात्री पाहिलेला पानटपरीवालाच त्या पानटपरीत होती. मी त्याला काल रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान असा काही प्रकार घडला का याची चौकशी केली. मीही अशी चौकशी करतोय म्हणल्यावर तो पानवाला सावध झाला. त्याला बहुधा मी पोलिसांचा माणूस वाटला की काय कोणास ठाऊक, त्याने कमालीची सावध प्रतिक्रिया दिली. साहेब, पानटपरेवर गिराहिकांची वादावादी काय नेहमीचीच. त्यात अशा मध्यरात्री दारुडे जास्त झाले असेल असे काही. पण मी त्याला पुन्हा पुन्हा विचारले. मी पोलीस नाही हे समजावले. काल मी पाहिला तो प्रसंग, त्याचे वर्णन केले. त्यांच्या पल्सर मोटरसायकलबद्दल सांगितले. इतकेच नव्हे तर त्या पानटपरीवाल्याने काल घातलेल्या कपड्यांबद्दल सांगितले. वादावादी, मानगूट पकडणे, सगळे तपशीलवार सांगितले. तेव्हा कोठे त्याने कबूल केले की असा प्रसंग घडला होता. त्यालाही आश्चर्य वाटले की हे घडले तेव्हा त्या चौकात एक चिटपाखरू सुद्धा नसताना मी हे कधी, कसे आणि कोठून पाहिले. साहेब, चुकी झाली, माफी मागतो, प्रकरण वाढवू नका, अशी उलट माझ्याकडे गयावया करू लागला. हा माझा सर्वाधिक यशस्वी म्हणता येईल असा आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल होता. त्यानंतरही मी असले प्रयोग चालू ठेवले, पण नंतर असे काही अनुभव यायला लागले की मला नाईलाजाने असले प्रयोग करणे थांबवावे लागले. ते काय अनुभव आले ते नंतर कधीतरी सांगेन. आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हलचे प्रयोग नसले तरी ध्यानधारणेचे प्रयोग किंवा सराव मात्र आजही, अगदी आजच्या तारखेला चालू आहेत.
ते सात्विक आहेत, सुरक्षित आहेत म्हणूनच. ध्यानधारणा असो की आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल, माझ्याकडे असे अनेक अतर्क्य अनुभव जमा झाले आहेत. मी क्वांटम फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स या विषयावर बरेच काही वाचले आहे. त्यामुळेच असेल कदाचित देवाबद्दलच्या माझ्या कल्पना फार वेगळ्या आहेत. गुरुत्वाकर्षण शक्ती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ॲटॉमिक रेडिएशन, अल्ट्रासाऊंड अशा अंगाने ते काहीतरी असावे असा माझा कयास आहे. लांबी, रुंदी, उंची या त्रिमितीचे आपले हे जग आहे. 3 डायमेन्शनल रियालिटी. डॉक्टर आईन्स्टाईन यांनी समय, टाईम ही 4थी मिती आहे हे सिद्ध केले. ते धरले तर आपले जग हे 4 मितींचे बनले आहे असे आपण अनुभवतो. पण त्याच्या पलीकडे अजून किमान 3 मिती आहेत असे मानायला बराच वाव आहे. मी स्वतः 5व्या मितीचा अनुभव घेतलेला आहे. तो मी माझ्या ब्लॉगवर काहीसे अमानवी या लेखमालेद्वारे आपल्याला कथन केला आहे. जेव्हा असा आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल होतो तेव्हा आपले सबकॉन्शियस माइंड म्हणा किंवा अन्य काहीतरी शरीराच्या बाहेर पडते. त्या अवस्थेत असताना जर कोणी मला बघितले असते तर मी शांतपणे अगदी गाढ झोपलो आहे असेच दिसले असते. जर तेव्हा कोणी मला उठवले असते तर मी त्या क्षणी जागा झालो असतो. म्हणजे शरीरापासून दूर झालेले जे काही असते ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने मूळ शरीराशी संपर्क ठेवून असतेच. या अवस्थेत मला उठवले असते तर मी काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत जागा झालो असतो. मी कोठे आहे हे पटकन लक्षात आले नसते. आपण बऱ्याच वेळा गाढ झोपेतून असेच जागे झालेलो असतो. जाग येते त्यावेळा आपण अक्षरशः क्लूलेस असतो. तेव्हाही आपण आपल्या नकळत का होईना आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल करत असतो. आपल्याला पडलेल्या बऱ्याच स्वप्नांचे रहस्य हेच आहे. एक प्रयोग म्हणून हे आउट ऑफ बॉडी ट्रॅव्हल ठीक आहे, पण त्याचा अतिरेक नको. यात धोके आहेत. अगदी जीवावर बितू शकेल किंवा मानसिक संतुलन बिघडण्याचा पण धोका असतो. तेव्हा शक्यतो ह्या प्रयोगाच्या नाताला लागू नये. आणि म्हणूनच हे कसे करायचे हे सांगणार नाही. हे करण्यापूर्वी माझे ध्यानधारणेत चांगली प्रगती झालेली असल्याने हा प्रकार मी सुरक्षित हाताळू शकलो. पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही. धन्यवाद आणि शुभेच्छा. समाप्त.